महाविकास आघाडीची आजपासून 2 दिवस महत्त्वपूर्ण बैठक. तिढा असलेल्या 30 ते 35 जागांवर तोडगा निघण्याची शक्यता. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक. आचारसंहिता लागण्यापूर्वी होणाऱ्या बैठकीतून कोणते निर्णय घेतले जातात याकडे लक्ष. नरहरी झिरवाळांचं आजपासून बेमुदत धरणं आंदोलन. एसटी प्रवर्गातून धनगरांना आरक्षण देण्याचा GR मागे घेण्याची मागणी. भाजपचं हिंदुत्व मोहन भागवतांना मान्य आहे का? नागपुरातून उद्धव ठाकरेंचा सवाल. तर हिम्मत असेल तर मैदानात या, अमित शहांना ओपन चॅलेंज. काही नेते हताश आणि हरलेल्या मानसिकतेनं संघटना चालवतात. उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं एक्स पोस्टच्या माध्यमातून प्रत्युत्तर. धारावीतील मेहबूबे सुबानिया मशिदीचं अनधिकृत बांधकाम काढायला सुरुवात. ट्रस्टींनी दिलेल्या हमीनुसार कार्यवाही सुरू. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या 3ऱ्या टप्प्याचं रविवारपासून वाटप. काल 34 लाख लाभार्थ्यांना 521 कोटींचं वाटप. पंधरा ते 20 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा. शरद पवारांचा अंदाज. अजितदादा फडणवीसांकडूनही नोव्हेंबरचाच मुहूर्त. उल्हासनगरच्या स्मशानभूमीत अक्षय शिंदेचा मृतदेह दफन. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अंत्यविधी. विरोध करणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड. दोन 2023च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादकांनी 2500 कोटींचं अर्थसहाय्य मिळणार. कृषी मंत्री धनंजय मुंडेंची घोषणा. अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणातील खळबळजनक ऑडिओ क्लिप. आव्हाडांकडून ट्विट. अक्षय शिंदेला मारलं तेव्हा माझी गाडी मागेच होती. कथित ऑडिओ क्लिपमध्ये प्रत्यक्षदर्शीचा दावा. शिंदेगड दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचा आग्रह धरणार नाही. BKC किंवा आझाद मैदानावर मेळावा होण्याची शक्यता. तर ठाकरेंचा आवाज. शिवाजी पार्कवर घुमण्याची चिन्ह. मनोज जरांगेंचा बीड जिल्ह्यातल्या नारायणगडावर दसरा मेळावा घेण्याचा निर्णय. कार्यकर्त्यांना कामाचं वाटपही झालं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.